महाविकास आघाडीच्या महापौर पदाच्या उमेदवार अर्चना योगेश भोईर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवार लीला कातकरी यांचा उमेदवारी अर्ज मागे, त्यामुळे महायुतीचे उमेदवार नितीन जयराम पाटील आणि उपमहापौर उमेदवार प्रमिला रविनाथ पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने 55, शिवसेनेने 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 2 जागांवर विजय मिळवत एकूण 59 जागांसह महापालिकेवर पुन्हा एकदा भाजप महायुतीची भक्कम सत्ता प्रस्थापित केली आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने महापौरपदी भाजपचे नितीन पाटील व उपमहापौरपदी प्रमिला पाटील यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा भाजप सरचिटणीस तसेच पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून प्रभावी व समर्थपणे कामगिरी बजावलेल्या नितीन पाटील यांच्यावर पनवेलच्या महापौर पदाची जबाबदारी पक्ष नेतृत्वाने सोपवली आहे. त्यांनी यापूर्वी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जबाबदाऱ्या पार पडताना पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी कळंबोली येथील नगरसेविका सौ प्रमिला रविनाथ पाटील यांची पक्ष नेतृत्वाने निवड केली आहे. सौ प्रमिला पाटील यांचे पती रविनाथ पाटील हे कळंबोली भारतीय जनता पार्टीचे 2 वेळा मंडलाध्यक्ष राहिले असून त्यांच्या नेतृत्वाखाली कळंबोलीतील सर्व समाज घटक भारतीय जनता पार्टीशी जोडले गेले आहेत. मृदू स्वभावाचे रविनाथ पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ प्रमिला पाटील यांनी पक्षाला नवे वैभव प्राप्त करून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्याचाच परिणाम म्हणून कळंबोलीतील प्रभाग क्रमांक 7, 8, 9 आणि 10 या 4ही प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीलाच विजय मिळाला. अशा कार्यकर्तृत्वाची दखल घेत पक्ष नेतृत्वाने प्रमिला पाटील यांना उपमहापौर पदाची संधी दिली आहे. महापौरपदी श्री नितीन पाटील आणि उपमहापौरपदी सौ प्रमिला पाटील यांच्या निवडीबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, भाजप नेते परेश ठाकूर, प्रीतम म्हात्रे, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजप तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, नगरसेवक बबन मुकादम, अमर पाटील, रविनाथ पाटील यांनी दोघांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.